या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे दिनांक 14 जुलै ते 18 जुलै 2025 या एकाच आठवड्यासाठी दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय इथं अभ्यागतांना भेटणार आहेत। तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर येथील नियोजनात व्यस्त असल्यानं प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी रोजीच्या अभ्यागतांच्या भेटी रद्द करण्यात आलेल्या आहेत। तरी दिनांक 14 ते 18 जुलै या कालावधीत दररोज ते नागरिकांना भेटणार आहेत। व्यापाऱ्याकडून वेळोवेळी 32,492 पोती कांदा घेऊन 2,91,57,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील 2 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत प्रेमनाथ दत्तात्रय कदम वय 44 राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी शेळगी यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून सुलेमान वाहिद तेली वय 33 आणि याकूब वाहिद तेली वय 36 राहणार बेगमपेठ, विजापूर वेस्ट, सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला। फिर्यादी कदम हे कांदा व्यापारी आहेत। त्यांनी आरोपींना फेब्रुवारी 2022 पासून ते 5 एप्रिल 2022 दरम्यान मार्केट यार्ड परिसरात 32,000 कांदा पिशव्या दिल्या। त्याचं बिल देतो असं सांगून आरोपींनी टाळाटाळ केली। त्यानंतर आजपर्यंत आरोपींनी मागणी करूनही अद्यापपर्यंत पैसे परत दिले नाहीत। त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी सुलेमान आणि याकूब तेलीवर गुन्हा दाखल झाला आहे। घटनेचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अजित लकडे हे करत आहेत। याबाबत हकीकत अशी, दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास नेहा मधुकर बनसोडे वय 22 राहणार केगाव, तालुका उत्तर सोलापूर या प्रवासी रिक्षामधून राहत्या घरी जात असताना अग्रवाल ऑटोमोबाईल समोर श्रावण पांडुरंग भालेकर वय 45 राहणार केगाव यानं त्याच्या ताब्यातील MH13 CT 3418 ही रिक्षा हैगईनं निष्काळजीपणानं भरधाव चालवून रिक्षा पलटी झाल्यानं यामध्ये नेहा बनसोडे यांच्या पोटाला गंभीर दुखापत होण्यास आणि डाव्या हातास तसंच पायाला जखमी करण्यास, त्याचबरोबर रिक्षातील प्रवासी आणि स्वतः जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल श्रावण पांडुरंग भालेकर याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोबळे हे करतात। याबाबत हकीकत अशी, दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10:15च्या सुमारास मसिहा चौक इथं नासिर शौकत मुलाणी यानं त्याच्या ताब्यातील MH14 FX 3808 ही कार बेदरकारपणे भरधाव चालवून संगमेश्वर गुरुनाथ खेडकर वय 30 राहणार शांती अपार्टमेंट, न्यू संतोष नगर, सोलापूर यांना उजव्या बाजूच्या बंपरला जोरात धडक दिल्यानं ते उडून त्यांच्या डाव्या पायावर खाली रस्त्यावर पडले। कमरेच्या खाली डाव्या बाजूला मुक्का मार लागल्यानं फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली। याबद्दल नासिर मुलाणी याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापुरातील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा या होत्या। प्रारंभी श्राविका संस्थेच्या संस्थापिका पंडिता पद्मश्री सुमतीबाई शहा आणि उमाबाई श्राविका विद्यालयाच्या प्रथम मुख्याध्यापिका विद्युल्लता शहा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। प्रशालेतील संगीत संचाद्वारे गायलेल्या सुमधुर स्वागत गीताद्वारे अतिथींचं शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आलं। याबाबत हकीकत अशी,
दिनांक 29 डिसेंबर 2016 ते 18 जून 2025च्या दरम्यान शरावती नगर शिमोगा कर्नाटक इथं अंजली मेघराज मिरजकर व 31 राहणार प्रसादनगर जुळे सोलापूर यांना सासू सुमित्रा ही सतत सोन्याच्या दागिन्यांबद्दल टोमणे मारून काम करत नसल्याबाबत इतरांना सांगून मानसिक त्रास देत होती. सासरे इरप्पा यांनी अंजली मिरजकर यांना फोनवरून आईवडिलांना जास्त बोलत जाऊ नकोस म्हणून टोमणे मारले. पती मेघराज यानं तू आणि तुझं बाळ मला नको आहे असं म्हणून मला दुसरं लग्न करायचं आहे असं म्हणून त्रास दिला. तसंच तुला माझ्याकडं नांदायचं असेल तर घर बांधायला माहेरून 10 लाख रुपये आणि सोनं आणण्यासाठी मानसिक त्रास दिला म्हणून पती मेघराज, सासू सुमित्रा, सासरे इरप्पा सर्व राहणार शिमोगा यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे हे करतायत. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल. ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ दत्तनगर सोलापूर.